नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो. सॉल्विंग क्वेश्चन्स विथ गौरी मॅम या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. उद्या परीक्षा आली आहे, लक्षात आहे ना? आपण या परीक्षेसाठी मस्त 4-5 महिने भरपूर तयारी करतोय, प्रश्न सोडवून बघतोय, त्याचं एक्सप्लेनेशन घेतोय. काही नाही, खूप छान जाईल पेपर, काहीच काळजी करू नका. मस्त खाऊन पिऊन जा, दुपारची वेळ आहे 2ची. ओके नाही, त्यामुळे सकाळी लवकर उठायची वगैरे काही घाई नाही आपल्याला. पण अभ्यास जर एकदा रिवाइज करायचा असेल तर नक्की 6 वाजता उठा, त्याच्यापेक्षा आधी काही उठू नका. आज सोडवूयात आपण 2 प्रश्न बघूयात. 2020 आणि 2023च्या प्रश्नपत्रिकातून घेतलेले प्रश्न आहेत, रिलेटेड आहेत म्हणून आपण एकत्र सोडवूया हे. पहिला प्रश्न आहे पहा. दूरवर पेटवलेल्या फटाक्याचा प्रकाश आधी दिसतो आणि नंतर आवाज ऐकू येतो. कारण डोळ्यांची क्षमता ही कानांच्या क्षमतेपेक्षा मोठी असते, जास्त असते. डोळ्यांची क्षमता ही कानांच्या क्षमतेपेक्षा कमी असते. प्रकाशाचा वेग ध्वनीच्या वेगापेक्षा जास्त असतो आणि प्रकाशाचा वेग ध्वनीच्या वेगापेक्षा कमी असतो. तर याचं बरोबर उत्तर आहे ई. प्रकाशाचा वेग हा ध्वनीच्या वेगापेक्षा जास्त असतो. याची रोजच्या आयुष्यातली पण उदाहरणं आपण बघू शकतो. बघा, आपण कधी जातो ना फिरायला वगैरे, घाटातनं गाडी जाते, मग खालचे कसे घाटात वर चढणाऱ्या वाहनांचे लाईट आपल्याला दिसतात की नाही. वाहनं किती लांब असतात, आपल्याला लाईट दिसतात त्यांचे, आणि मग वाहनं जेव्हा जवळ येतात त्यावेळेला त्यांचा आवाज ऐकू येतो. होतं की नाही असं? म्हणजे कसं, प्रकाशाचा वेग हा जास्त असतो, त्यामुळे दुरून पण आपल्याला लाईट दिसतं. खूप असे छान चकचक चकचकणारे लाईट दिसतात, असे त्या घाटावरती चढणाऱ्या गाड्यांचे पाहिले असतील ना तुम्ही. तर हे लक्षात घ्या, रुटीन लाईफ मधलंच आहे आपल्या. त्यामुळे इथे सुद्धा फटाक्याचा प्रकाश आपल्याला आधी दिसेल आणि नंतर आवाज ऐकू येईल. असाच एक प्रश्न आहे पहा, 2023च्या प्रश्नपत्रिकेतला हा. एक अवकाश यात्री अवकाशातून प्रवास करत असताना समोर पुढे 50 मीटर अंतरावर स्फोट झाला. तर अवकाश यात्रीस स्फोट झाला हे कशावरनं कळेल? स्फोटाच्या आवाजावरून, स्फोटामुळे निर्माण झालेल्या प्रकाशावरून, स्फोटाचा आवाज व त्यामुळे निर्माण झालेला प्रकाश यावरून, की स्फोटामुळे निर्माण झालेल्या कंपनांवरून. इथे सुद्धा प्रकाशाचा वेग जास्त आहे आणि इथे अजून एक गोष्ट आहे, हा अवकाश यात्री आहे, त्यामुळे अवकाशामध्ये वातावरण नाही, त्यामुळे तिथे ध्वनी तर ऐकूच येणार नाहीये. हो की नाही? ध्वनी तिथे ऐकूच येणार नाहीये, फक्त प्रकाश दिसेल. तर हे एक ॲडिशनल गोष्ट इथे या प्रश्नात लक्षात घेण्यासारखी आहे. आणि पहिल्या प्रश्नात कसं आपण म्हणलो की प्रकाशाचा वेग जास्त आहे, तर तो पण मुद्दा इथे लक्षात घेण्यासारखा आहे. येते लक्षात? त्यामुळं त्याचं उत्तर होईल स्फोटामुळे निर्माण झालेल्या प्रकाशावरनं त्या या अवकाश यात्रीस लक्षात येईल की अच्छा इकडे स्फोट झालेला. ठीक आहे. आणि तसंही बघा, 2 अवकाश यात्री जर गेले असतील ना, तर त्यांना आवाज किती जोरात हाक मारली, बाजूबाजूला उभे असतील, किती जोरात हाक मारली तरी ऐकू काही जाणार नाही, कारण तिकडे वातावरणच नाहीये ना रे. मग माध्यम काय, ध्वनीसाठी माध्यमच नाहीये, त्यामुळे त्यांना एनीहाऊ फोनवर बोलावं लागतं. ठीक आहे. चला, उद्या परीक्षा आहे, हॉल तिकीट वगैरे वेळच्या वेळी जागेवर ठेवा. रायटिंग पॅड, पेन रेडी आहे ना? डार्कन करायचे आपल्याला सर्कल छान डार्कन कराल, पूर्णपणे ते गोळे भराल. गडबड करू नका. पहिल्या प्रश्नाचं उत्तर दुसऱ्याच्या समोर लिहून आलो वगैरे अशा पेड्यासारख्या चुका करू नका. बरोबर समोरच्या समोर उत्तर लिहा, घाई करू नका. पूर्ण 90 मिनिटाचा वेळ वापरा. घरी यायची घाई करू नका. तिथे घाईने पेपर दिल्यावरती आपल्याला काही अजून ॲडिशनल मार्क कोणी देणार नाहीये. ठीक आहे ना? त्यामुळे मनापासून पेपर सोडवा, मनापासून तुम्ही अभ्यास केलेलाच आहे. तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा आणि आपण भेटत राहूया. टाटा.